साधारण 17 वर्षापूर्वी केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम चालू होतं. त्यावेळेला मी बँगलोरला गेलो होतो. त्यानंतर 2023मध्ये पुन्हा एकदा एका कार्यक्रमासाठी बँगलोरला गेलो. बँगलोर सिटीपासून एअरपोर्टला कनेक्ट करणारा जो हायवे त्याच्या दोन्ही साईडला जिथे पूर्ण मोकळी जागा होती तिथे पूर्ण रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स झालेत. 17 वर्षापूर्वी जी मोकळी जमीन बँगलोरमध्ये पाहिली तशीच जमीन सध्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावर दिसतीये. आणि जी डेव्हलपमेंट आज बँगलोर एअरपोर्टच्या परिसरात दिसतीये कदाचित तशीच डेव्हलपमेंट पुढच्या 15 ते 20 वर्षात सासवड परिसरात दिसू शकते. पुरंदर एअरपोर्टसाठी लँड ॲक्विजिशन जोरात चालू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक्झिक्युशन स्किल पाहता 2031च्या आधी पुरंदर एअरपोर्टवरून पहिला टेक ऑफ होऊ शकतो. प्रत्येक रिअल इस्टेट इन्व्हेस्टरनी किमान एकदा तरी सासवड आणि त्याजवळचा जो एरिया आहे तो एक्सप्लोअर करायला हवा. आम्ही म्युच्युअल फंड, PMS आणि फिक्स्ड डिपॉझिटशी संबंधित काम करतो. रिअल इस्टेट प्रमोट करून आम्हाला कोणताच आर्थिक फायदा नाही आहे, पण जिथे जिथे वेल्थ क्रिएशनची संधी असेल ती संधी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवणं कॅन्डिड ॲडवायझर म्हणून माझं काम आहे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये आमचा कोणताही मॉनिटरी बेनिफिट नाही आहे. प्रत्येक इन्व्हेस्टरने एक दिवस वेळ काढून सासवड परिसरात, पुरंदर एअरपोर्टच्या परिसरात चक्कर मारायला हवी. एअरपोर्ट, IT पार्क, एरो सिटी आणि लॉजिस्टिक पार्कसारख्या भरपूर डेव्हलपमेंट या एरियामध्ये होऊ शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज रिअल इस्टेट इन्व्हेस्टर्सला पुढच्या 1 ते 2 वर्षात मिळू शकतात. धन्यवाद.